आज 27 मार्च महिन्यातला शेवटचा गुरुवार, म्हणजे आज होती मंथली एक्सपायरी. पण एक्सपायरीला ना पूर्ण खराब मार्केट होतं, कारण आज मार्केट पूर्ण एका डब्यातच अडकून पडलेलं. आणि खरं तर आज माझा कोणता सेटअप पिन बनला नव्हता, पण शेवटी कंटाळून मी एका लॉटमध्ये एक ट्रेड घेतला खरा, पण तो पिन मला शेवटी कॉस्ट टू कॉस्टच काढायला लागला. मार्केट जरी बघितलं तर थोडंसं स्टार्टिंगला मोमेंटम आलं, पण त्यानंतर कंटिन्युअस या रेंजमध्येच मार्केट ट्रेड करत होतं आणि सेटअप पिन कोणता बनत नव्हता. पण शेवटी कंटाळून मला एक थोडासा एक चांगली अपॉर्च्युनिटी दिसली. इथं सपोर्ट झोन जवळ बुलिश इनगल्पिंग कॅन्डल जेव्हा बनली तेव्हा मी फक्त एका लॉटमध्ये कॉलचा ट्रेड घेतला, कारण क्लिअर दिसतंय की मार्केट रेंजमध्ये आहे, त्यासोबत EMA पिन पूर्ण झोपलेला, त्यामुळे जास्त रिस्क घेतली नाही. पण हा ट्रेड घेतल्यानंतर हे मार्केट इथं झोपून होतं, काही मोमेंटम येत नव्हतं आणि ऑप्शनचा प्रीमियम तर पूर्ण फ्लॅट होता. त्यामुळं शेवटी कंटाळून हा ट्रेड मी इथं कॉस्ट टू कॉस्टच एक्झिट केला. त्यामुळं पोझिशनमध्ये जर बघितलं तर 23,500चा कॉल एका लॉटमध्ये घेतलेला आणि यात फक्त आपल्याला 105 रुपयाचं प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे फक्त ब्रोकरेजचा